नमस्कार. मी इथं आज साधं ब्लाऊज कट कसं करायचं म्हणजे 4 टक्स ब्लाऊज इथं मी कट करून दाखवणार आहे. तर इथं 34 इंचाचा ब्लाऊज आहे. तर उंची आहे 13 इंच, छाती आहे 34 इंच, बाही आहे 4.5 इंच आणि मुंडा आहे 6, पुढचा गळा 6 आणि मागचा गळा 6. हे परफेक्ट आहे. यामध्ये आपण नंतर मापे वाढवणार आहोत. तर छाती आहे 34 इंच, तर त्याचा चौथा भाग घेऊन त्यामध्ये 2 इंच वाढवायचं आहे. तर 34 आहे तर 8.5 होतात. त्यामध्ये 2 इंच वाढवायचं, 9.5, 10.5. तर 10.5चं इथं मी घडी घातलेली आहे. आता इथं उंची घ्यायची. उंची आहे ब्लाऊजची पूर्ण उंची 13 इंच आहे. तर इथं 14 इंच घ्यायचं आहे, पण बॅक साईडला आपल्याला अर्धा इंच कमी करायचं. जेणेकरून 13 आहे, तर मी यामध्ये 13.5 इंच फक्त अर्धा इंच वाढवणार आहे. तर इथं 13.5 इंचाचं असं मार्किंग करून घ्यायचं. तर आणि पुढच्या साईडला आपल्याला बरोबर 14 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. कारण तिथं आपल्याला टक्स वगैरे असतात, त्यामुळं तिथं आपल्याला शिलाईसाठी कापड लागतं, त्यामुळं 1 इंचाचं माप घ्यायचं. तर इकडल्या साईडला सुद्धा मी माप देत आहे. आणि इथं जे मी आता लाईन ड्रॉ करते ती शोल्डरसाठी मी लाईन ड्रॉ केलेली आहे. तर इकडल्या साईडला सुद्धा 14 इंचाचं माप घेतलं आणि बरोबर असं लाईन काढून घेतली. जिथं मी आता लाईन ड्रॉ करते तिथून वरती आपलं ब्लाऊज पीस कट होणार आहे आणि तो एक्स्ट्राचा भाग आहे. आता जेवढं मी 1 इंच वाढवलेलं आहे ते मी तिथं लाईन ड्रॉ करून घेतली. आता इथं क्रॉसपट्टीसाठी सुद्धा माप देत आहे. 2.5 इंचावरती मी माप दिलेलं आहे. आता ती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर आता 2.5 इंचाचं क्रॉसपट्टीला आपण माप दिलं होतं, तिथून आपण 4 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं बघा आता. आणि वरती 1 इंचाचं आणि तिथून असा एक गोलाकार असा आपल्याला लाईन करून घ्यायची बघा. म्हणजे आपला क्रॉसपट्टी व्यवस्थित अशी गोलाकार निघते. म्हणजे तिकडं होतं 3.5 इंचाचं माप होतं आणि इकडं 4 इंचा ते होऊन जातं. आणि इथं आता शोल्डरसाठी मी माप देत आहे. शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंच. तर जसं वरती शोल्डर मी 5.25 इंचसाठी घेतले, तर इकडं मुंड्याला सुद्धा 5.5 इंच मी घेतलेला आहे मुंडा. तर जसा मी बॉक्स बनवत आहे तो आपला मुंड्याचा भाग आहे, म्हणजे काक खोली. तर अशा प्रकारे असा हा बॉक्स तयार करून घ्यायचा. हे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही एकत्रसुद्धा आपण काढू शकतो, पण मी इथं व्हिडिओमध्ये समजावं म्हणून मी वेगवेगळे इथं पार्ट काढत आहे. आता इथं मी गळा रुंदी ठेवलेली आहे 2 इंच आणि तिथून आपल्याला आता गळा उंची घ्यायची आहे. गळा उंची आहे 6 इंच. तर अशी तिरका टेप धरून आपल्याला गळा उंची घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा पुढचा जास्त होत नाही. जास्त कमी झाला तर आपण कट करू शकतो, त्यामुळे असा तिरका टेप घेऊन आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बॅक साईडचा सुद्धा मी गळा कट करून घेते, लाईन ड्रॉ करून घेते हे बघा. आणि खालच्या साईडला 2.5 इंचाचं माप दिलं आहे मी, जिथं मी आता लाईन हे करत आहे ते. आणि तिथून सुद्धा आता या शोल्डरपर्यंत असं आखून घ्यायचं. आता इथं मी गळ्यासाठी आकार 1/2 इंचाचा दिलेला आहे, बॅक साईडला सुद्धा आणि फ्रंट साईडला सुद्धा. आता इथं आपण मुंड्याला आकार देणार आहोत. मुंड्याला पुढच्या साईडला मी 1 इंचाचं माप घेतलेलं आहे आणि मागच्या साईडला 1.5 इंचाचं. तर अशा प्रकारे ही असा गोलाकार भाग द्यायचा. आता इथं मी आता कटिंग करून घेणार आहे. तर इथं मी क्रॉसपट्टी कट केली, तर पुढची क्रॉसपट्टी कट झाली तर आपल्याला आतल्या साईडला सुद्धा क्रॉसपट्टी कट करावी लागणार. त्यामुळे मी एक्स्ट्राचा जे कपडा होता त्यामध्येच दुसरी क्रॉसपट्टी ठेवून कट करून घेतली आणि जो राहिलेला कपडा होता त्यामध्ये मी बॅक साईडला जी आपण पट्टी जोडणार होतो ती सुद्धा कट करून घेतली. आता इथं हा ब्लाऊज पीस आपल्याला कट करून घ्यायचा, जसं आपण माप दिलेलं आहे तर त्या प्रकारे. तर आपला इथं मुंड्याचा भागसुद्धा कट करून झाला आहे. आता गळ्याचा भाग आपण कट करून घेऊया. तर अशा प्रकारे गळ्याचा भागसुद्धा कट करून झालेला आहे.
आता इथं मी शोल्डरसुद्धा कट करून घेणार आहे. आता शोल्डर कट केल्यानंतर आपल्याला 4 टक्स आपल्याला कसं माप घ्यायचं आणि कसं आपण व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज बसेल त्याप्रमाणे मी इथं तुम्हाला 4 टक्स कसं द्यायचं हे तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता हे अशा प्रकारे हे आपण इथं आता आखून घेणार आहोत. आता इथं उंची आहे ब्लाऊजची 13 इंच, तर इथं 1 इंच वाढवलेलं आहे, 14 इंचाचं ब्लाऊज आहे. तर इथं बघा शोल्डरपासून मी इथं 10 इंचावरती लाईन ड्रॉ केलेली आहे आणि तिथून आता आपला एका टक्ससाठी इथं माप दिलेलं आहे. बघा हे झालेलं आहे 1 टक्स. आता त्या पॉईंटपासून 1 इंच आणखीन वरती द्यायचं, तो बरोबर मेन बिंदू आहे. तिथून आपल्याला डाव्या साईडला परत 1 इंचाचं मार्जिन द्यायचं, हे बघा, आणि तिथून असं एक लाईन, तिरकी लाईन द्यायची, म्हणजे दुसऱ्या टक्ससाठी. तर अशा प्रकारे तिरकी लाईन अशी आखून घ्यायची. आणि आता इथं त्याच टक्सपासून काख खोलीकडे आपण एक टक्स द्यायचा आहे, तर तिथून त्या टक्सपासून वरती 1 इंच हे करायचं आणि तिथून एक लाईन आखून घ्यायची. आणि आता आपल्याला काचपट्टी आणि बटनपट्टीकडे एक टक्ससाठी एक टक्स तयार करायचा आहे. तर तिथून सुद्धा जो मेन पॉईंट होता तिथून आपल्याला 1 इंच द्यायचं आणि तिथून एक लाईन करून घ्यायची. पाहू शकता हे आता आपले झालेले आहेत 4 टक्स. आणि हे आता टक्स दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर मी काय करते, हे दुसरा कपडा जो आहे साईडला तो त्यावरती असं ठेवून देणार आणि थोडंसं टॅप करणार, जेणेकरून जसं इकडं टक्स आहेत तसंच टक्स इकडं सुद्धा तयार होतील. तर इथं फेंट थोडंसं उठतं, त्यावरतीच चॉक आपल्याला ओढून घ्यायचा आहे, जेणेकरून एकसारखं टक्स होतात. जसं मी या ब्लाऊजमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्या प्रकारेच तुम्ही ब्लाऊज पीस जर कट केलात तर परफेक्ट ब्लाऊज असं आपला तयार होणार आहे. तर अशा प्रकारे हे बघा 4 टक्स आपल्या तयार झालेले आहेत आणि व्यवस्थित ब्लाऊज बसतं जर अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज कट केलात तर. ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. तर तुम्ही आता इथं मी मुंड्यासाठी इथं माप घेतलेलं आहे काख खोलीचं. तर इथं काख खोली आहे 9 इंच. आता या आपल्याला इथं बाही कट करायची आहे. तर काख खोली होती 9 इंच आणि इथं मी घडी घातलेली आहे 8 इंचाची. तर काख खोली 9 इंच असेल तर त्यामध्ये 1 इंच कमी करायचं आणि इथं बाहीला आपल्याला माप टाकायचं. आता इथं बाही आहे, तयार बाही आहे 4.5 इंचाची. तर इथं मी 5.5 इंचाचं बाही इथं माप घातलेलं आहे. बघा इथं आता खाली 1 इंच सोडून दिलं, कारण ते आपल्याला आत फोल्ड करायचं आहे. आता इथं बघा 2.5 इंचावरती मार्जिन दिलं, बरोबर 2.5 इंचावरती हे असं मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला तर इकडल्या साईडला सुद्धा 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आणि इथं बघा आता जिथं 1.5 इंचाचं मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला असा आकार द्यायचा आहे. तर हा असा आकार देऊन झाल्यानंतर इथं आपण आता दंडगेर जेवढा असेल त्यामध्ये 1.5 इंच वाढवायचं आणि हे असं तिरकी लाईन ड्रॉ करायची. आणि इथं आता हे बाहीसुद्धा आपली कट करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला गोटपट्टी काढायची आहेत. तर आधी पहिल्यांदा मी बॅक साईडला आधी टक्ससाठी लाईन काढून घेते. तर इथं 4-4 इंचाचे इथं टक्स तयार करून घेतलेत आणि इथं गोटपट्टी काढत आहे. तर गोटपट्टी आपल्याला तिरक्याच कट करायच्या, जेणेकरून आपलं गोट व्यवस्थित येतो. आता इथं हे तुम्हाला कटिंग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.